हे आताची मोठी बातमी आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात। राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची ही एक महत्त्वाची बैठक होती। दिलीप वळसे पाटील यांनी प्रस्ताव मांडला, त्याला अनुमोदन देखील देण्यात आलं आणि आता विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमुखाने निवड झालेली आहे। वेदांत, गटनेतेपदी ही निवड होणं किती महत्त्वाचं आहे पक्षासाठी, कारण सध्याची जी एकूणच परिस्थिती राजकीय देखील आणि ज्या पद्धतीची संवेदनशील परिस्थिती निर्माण झालेली आहे, एक भावनिक वातावरण जे निर्माण झालंय, या सगळ्या पार्श्वभूमीवरती होणारी ही निवड किती महत्त्वाची असणार आहे? विधिमंडळातले प्रत्येक निर्णय हे गटनेता त्या पक्षाचा घेत असतो आणि त्यामध्ये गटनेत्याची निवड करणं हे गरजेचं आहे। कारण अजित पवार हे गटनेते होते, उपमुख्यमंत्री होते आणि त्यामुळे अजित पवारांच्या निधनानंतर मग विधिमंडळाचं नेतृत्व, विधिमंडळ पक्षाचं नेतृत्व कोण करणार, तर अर्थातच जे महत्त्वाचे म्हणजे कोर जे नेते आहेत त्यांनी ठरवलं की सुनेत्रा पवार यांना हे नेतृत्व दिलं पाहिजे। सुनेत्रा पवार यांचा होकार आला आणि त्यानंतर तातडीनं आज ही विधिमंडळाची पक्षाची बैठक बोलवण्यात आली। आणि जसं तू म्हणाली की गटनेतेपद का महत्त्वाचं, कारण पुढचे सर्व जे निर्णय आहेत पक्षाचे, विधिमंडळ पक्षाचे जे निर्णय असतात, मग व्हीप जारी करणं असेल किंवा एखादा निर्णय पक्षाकडनं विधान भवनात घेणं असेल, हे सगळं गटनेत्याच्या नेतृत्वाखाली होतं आणि त्यामुळे गटनेतेपदाची निवड करणं हे गरजेचं होतं। आणि ती निवड झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार घेणार आहेत आणि तशा प्रकारचं पत्र हे विधिमंडळ सचिवालयाला, म्हणजे गटनेतेपदाचं जे पत्र आहे की यांचा आपण निर्णय घेतलेला आहे अशा प्रकारचं पत्र विधिमंडळ सचिवाला दिलं जाईल, मुख्यमंत्र्यांना दिलं जाईल आणि मग राज्यपालांना हे पत्र दिलं जाईल। आणि त्यामुळे या सगळ्या प्रोसेसला साधारणपणे 1 तास लागेल आणि जी वेळ देण्यात आलेली आहे पक्षाकडनं सुद्धा आणि लोकभवनाकडनं सुद्धा जी माहिती मिळते त्यामध्ये 5 वाजताची उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार या शपथ घेतील। अगदी साधेपणानं हा सगळा शपथविधी समारंभ होणार आहे। त्यामुळे या सगळ्या संकटातनं जेव्हा हा पक्ष जात आहे तेव्हा एक नवं नेतृत्व सुनेत्रा पवारांचं या पक्षाला असणार आहे आणि पुढे सुद्धा जे काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, जी कोर टीम आहे पक्षाची ती तर असेलच, मात्र सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातच आता पुढचे निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल। अगदी, तर वेदांत आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत, सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होतील। अगदी त्यांची गटनेतेपदी निवड देखील झालेली आहे, एकमुखाने ही निवड झाली आहे। काही क्षणांपासून ही जी बैठक सुरू आहे त्या बैठकीतली ही दृश्य देखील आपण दाखवतो आहोत। आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेणार आहेत। त्यामुळे गटनेता म्हणून विधिमंडळ पक्षाचा गटनेता म्हणून त्यांची निवड होणं ही अत्यंत महत्त्वाची बाब होती। खरं तर काहीशी तांत्रिक बाब, मात्र पक्ष म्हणून ही एक महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आलेली आपण बघतो आहोत। वेदांत आपल्या सोबत आहेत, पुन्हा एकदा जाऊयात वेदांत यांच्याकडे। वेदांत, ज्या पद्धतीचा खासदारकीचा राजीनामा त्यांना सुपूर्द करावा लागणार आहे, ती नेमकी प्रोसेस काय असणार आहे आणि कधीपर्यंत ती पार पडेल? जी माहिती मिळाली आहे त्यामध्ये खासदारकीचा राजीनामा त्यांनी राज्यसभेचे सभापती म्हणजे उपराष्ट्रपती यांच्याकडे सोपलेला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलेली आहे। कारण जर तुम्हाला गटनेता म्हणून निवड होण्याआधीच हा खरं तर आपण बघितलं तर खासदारकीचा राजीनामा आहे राज्यसभेचा, तो त्या सभापतीला द्यावा लागतो आणि ती प्रोसेस सुद्धा पक्षाकडनं करण्यात आलेली आहे। सुनेत्रा पवारांनी राजीनामा दिल्याचं ही माहिती पक्षाकडनं मिळते आणि त्यानंतरच गटनेतेपदाची जी निवड आहे ती होतीये। कारण आपण बघितलं तर राज्यसभेवर त्या 2024 पासून खासदार होत्या आणि ज्या प्रकारे या घडामोडी पक्षामध्ये सध्याच्या घडीला घडत आहे आणि अजित पवारांच्या निधनानंतर जी काही निर्णय पक्षांतर्गत घेण्यात आला त्यानंतर ह्या सगळ्या घडामोडी आपल्याला घडताना पाहायला मिळतात। काही तांत्रिक गोष्टी आहेत। मग गटनेता निवडल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 6 महिन्याच्या आत पुन्हा एकदा म्हणजे पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांना निवडून यावं लागेल आणि त्यानंतर त्या म्हणजे सदस्य या विधिमंडळाच्या असतील आणि त्यामुळे या सगळ्याची रणनीती ही पक्षाकडनं ठरवली जाते। आणि सध्या आपण बघतोय या बैठकीमध्ये सर्व जे विधानसभा विधान परिषद साधारणपणे 41 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे आणि 8 विधान परिषदे हे जवळपास सर्व आमदार हे या बैठकीला उपस्थित आहेत। कारण तातडीनं काल या सगळ्या आमदारांना बोलवण्यात आलं आणि पक्षाची जी पुढची भूमिका असणार, दिशा काय असणार या सगळ्या संदर्भात सुद्धा अजूनही बैठकीमध्ये मार्गदर्शन हे केलं जात आहे आणि प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, त्यासोबत छगन भुजबळ हे सर्व महत्त्वाचे नेते जे आपण बघितलं काल सुद्धा माध्यमांना माहिती देणं असू द्यात किंवा मग मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असू द्यात किंवा मग पक्षांतर्गत बैठक असू द्यात, अगदी मग सुनेत्रा पवार यांचा होकार आल्यानंतर ज्या पुढच्या ज्या
प्रक्रिया आहेत या सगळ्या विधिमंडळाच्या, या सगळ्या प्रक्रिया असू द्यात, यामध्ये आपण बघितलं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्यामुळेच आता नवं नेतृत्व हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहे आणि पुढच्या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या सुद्धा आता बरोबर. पक्षांतर्गत केल्या जातील. अगदी वेदांत, तुम्ही असंच सोबत राहा. आपण बैठकीतली दृश्य पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवतो आहोत. ज्या वेळेला विधान भवनामधल्या अजित पवारांच्या दालनामध्ये सुनेत्रा पवार पोहोचल्या तेव्हाची ही दृश्य आपण बघतो आहोत. अजितदादांना सगळ्यांनीच आदरांजली वाहिली. त्यानंतर या बैठकीला सुरुवात झालेली होती. खरं तर या सगळ्या घडामोडी घडत असताना एक दुःखाची किनार देखील या सगळ्याला आहे. अजित